जळगावच्या कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आलेली आहे। माजी उपसरपंचाची चॉपर आणि चाकूने भोसकून ही हत्या करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या करण्यात आलेली आहे। युवराज कोळी यांच्या हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। मारेकरांच्या शोधासाठी पोलिसांनी आता पथकं रवाना केलेली आहेत। 31 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये एक वाद झालेला होता। राजकीय वादातून खून झाल्याची युवराज कोळी यांच्या बहिणीने माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी। सचिन, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच प्रथमेश, आपण जर बघितलं तर जळगाव तालुक्यातील कासनवाड या गावामध्ये माजी सरपंच आहेत शिंदेंच्या सेनेचे, त्यांचा सकाळी 8 वाजता चाकूने भुसकून खून करण्यात आलेला आहे। गावातीलच 3 जणांनी त्यांचा खून केल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर आता या प्रकरणातलं ताजं अपडेट, पोलिसांनी एका आरोपीला देखील या प्रकरणात ताब्यात घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती आणि त्यानंतर एकच आक्रोश आपल्याला त्यांच्या परिवाराचा, नातेवाईकाचा त्या परिसरात पाहायला मिळाला। ह्या संदर्भात त्यांचे जे बहीण आहेत, मयत माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या बहिणीने बोलताना असं सांगितलं की 5 वर्षापूर्वी ते गावाचे माजी सरपंच उपसरपंच होते आणि त्यामुळे ते विद्यमान सत्ताधारी पक्षाशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कामं वगैरे मिळत होते। याचाच त्या आरोपींच्या मनात राग होता। त्या रागाच्या डिसेंबरला आरोपींच्या जो ढाबा आहे त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर काल देखील त्यांच्यात हे शाब्दिक वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आज सकाळी नक्कीच त्यांच्या हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला। नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात।